ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड व्याप होता. रात्रीचे 9 वाजले होते. तरीही प्रिया मॅडम आपल्या केबिनमध्ये बसून होत्या. मी माझं काम संपवून निघणार इतक्यात त्यांनी मला केबिनमध्ये बोलावलं. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा आत्मविश्वास नव्हता, तर एक प्रकारची अस्वस्थता होती. "सचिन, प्लीज थोडा वेळ बस ना. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे," त्या म्हणाल्या. त्यांनी केबिनचा दरवाजा लावून घेतला. मी थोडा गोंधळलो होतो. त्या माझ्यासमोर येऊन बसल्या. निळ्या रंगाच्या साडीत त्यांचं सौंदर्य आज अधिकच खुलून दिसत होतं, पण त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी सांगायला सुरुवात केली की त्यांचं वैवाहिक आयुष्य बाहेरून किती जरी लख्ख दिसत असलं, तरी आतून ते किती पोकळ आहे. त्यांचे पती त्यांना ते सुख आणि आई होण्याचा आनंद देऊ शकत नव्हते, ज्याची त्या वर्षानुवर्षे वाट पाहत होत्या. बोलता बोलता त्यांनी आपला हात हळूच माझ्या हातावर ठेवला. त्यांच्या हाताचा तो मखमली स्पर्श मला आतून हलवून गेला. "सचिन, मला एक असं नातं हवंय जिथे फक्त प्रेम असेल. मला आई व्हायचंय आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला ही साथ देशील का?" त्यांच्या डोळ्यातील ती आर्तता पाहून मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी त्यांचा हात घट्ट धरला. त्यांना हळूच उठल्या आणि माझ्या जवळ आल्या. आमच्यातील अंतर आता संपलं होतं. त्यांच्या श्वासाचा वेग वाढला होता आणि त्यांचा तो सुगंध मला वेड लावत होता. त्यांनी आपले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि अगदी जवळ माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी ऑफिसमधील ती शांतता केवळ आमच्या श्वासांनी भंग पावत होती. त्यांनी अत्यंत प्रेमाने माझ्या कपाळावर आणि गालावर स्पर्श केला. त्यांच्या त्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती. एक अशी भूक होती जी कित्येक वर्षापासून शमवली नव्हती. आज मला स्वतःसाठी जगायचं आहे, त्या कुजबुजल्या. त्या रात्री ऑफिसच्या त्या बंद केबिनमध्ये एका नवीन नात्याची ठिणगी पडली होती. केवळ शारीरिक ओढ नव्हती, तर दोन जीवांची एकमेकांना समजून घेण्याची ती सुरुवात होती. आम्ही दोघेही एका अशा जागाकडे वळलो होतो, जिथे केवळ प्रेम, ओढ आणि एकमेकांबद्दलचा आदर होता. पहिल्या रात्रीच्या त्या प्रसंगानंतर ऑफिसमध्ये पुन्हा एकमेकांसमोर जाणं माझ्यासाठी थोडं दडपणाचं होतं. पण प्रिया मॅडम मात्र अगदी शांत होत्या. सकाळी जेव्हा त्या ऑफिसमध्ये आल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. त्यांनी माझ्याकडे पाहून एक छोटीशी स्मितहास्य दिली, जी फक्त मला समजली होती. दिवसभर कामाच्या गडबडीत आम्ही जास्त बोललो नाही, पण एकमेकांकडे पाहण्याची आमची नजर बरंच काही सांगून जात होती. दुपारी जेवणाच्या वेळी त्यांनी मला मेसेज केला, "केबिनमध्ये ये, काही फाईल्स चर्चा करायची आहे." मी केबिनमध्ये गेलो तेव्हा त्यांनी बाहेरून "DNA डिस्टर्ब नका करू" चा बोर्ड लावला होता. मी आत शिरताच त्यांनी खुर्चीवर उठून माझ्याकडे एक पाऊल टाकलं. "आज कामात लक्ष लागत नाहीये सचिन," त्या अगदी जवळ येत म्हणाल्या. त्यांनी आज फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, जो त्यांच्या गोऱ्या वर्णावर अधिकच उठून दिसत होता. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि त्यांच्या कमरेभोवती गुंफला. "काल जे झालं ते फक्त सुरुवात होती का?" त्यांनी लढीकपणे विचारलं. त्यांच्या त्या प्रश्नाने आणि त्यांच्या शरीराच्या स्पर्शाने माझ्या मनात पुन्हा एकदा तीच रोमॅन्टिक खळबळ उडाली. मी त्यांना हळूच स्वतःकडे ओढलं. ऑफिसच्या त्या एसीच्या गारव्यातही त्यांच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. त्यांनी आपली मान थोडी झुकवली आणि माझे ओठ त्यांच्या मानेच्या जवळ नेले. "तुझा हा स्पर्श मला जिवंत असल्याचा भास करून देतो," त्या कुजबुजल्या. त्यांच्या त्या मादक आवाजाने माझं भान हरपलं होतं. मी त्यांना खांद्यावरील केसांची बट बाजूला केली आणि तिथे एक हळुवार चुंबन घेतलं. त्यांच्या मुखातून एक हलकासा होकार बाहेर पडला, जो त्या शांत खोलीत गुंजला. आम्ही दोघेही सोफ्यावर बसलो. त्यांनी माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि माझ्या केसांतून बोट फिरू लागल्या. "सचिन, हे बाळ जेव्हा येईल, तेव्हा ते तुझ्यासारखं दिसावं अशी माझी इच्छा आहे," त्या स्वप्नाळू आवाजात म्हणाल्या. त्यांच्या या वाक्यात एक वेगळीच खोली होती. ते फक्त शारीरिक आकर्षण नव्हतं, तर एका स्त्रीची आई होण्याची तीव्र इच्छा आणि माझ्यावरचा अढळ विश्वास होता. त्यांनी वाकून माझ्या ओठांवर एक दीर्घ आणि प्रेमळ स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शात आश्वासन होतं, ओढ होती आणि भविष्यातील एका मोठ्या निर्णयाची तयारी होती. ऑफिसच्या त्या चार भिंतीच्या आड आम्ही आमचं वेगळंच जग तयार केलं होतं. "कोणालाही संशय येणार नाही ना?" मी थोड्या काळजीत विचारलं. त्यांनी माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाल्या, "हे आपलं गुपित आहे आणि ते आपल्यापर्यंतच राहील. आता फक्त या क्षणाचा आनंद घे." त्या दुपारी ऑफिसमध्ये कामापेक्षा जास्त चर्चा आमच्या भविष्यातील त्या सुंदर स्वप्नांची झाली. आमचं नातं आता केवळ सहकार्याचं राहिलं नव्हतं, तर ते एका अशा वळणावर आलं होतं, जिथे भावनांची आणि शरीराची ओढ एकमेकांत मिसळून गेली होती.
ऑफिसच्या 4 भिंतीमध्ये आमचं नातं आता एका अशा वळणावर आलं होतं, जिथे केवळ नजरांच्या खुणांनीही आम्हाला एकमेकांचं मन कळू लागलं होतं. पण तिथे मर्यादा होत्या. प्रिया मॅडमना आता माझ्याशी अधिक मोकळेपणाने बोलायचं होतं, जिथे कोणाचीही भीती नसेल. त्यांनी ठरवलं की आपण शहराबाहेर त्यांच्या एका खाजगी फार्म हाऊसवर भेटायचं. शनिवारची संध्याकाळ होती. मी तिथे पोहोचलो तेव्हा निसर्गाच्या कुशीत बसलेलं ते फार्म हाऊस अगदी शांत होतं. प्रिया मॅडम तिथे माझी वाट पाहत होत्या. त्यांनी पांढऱ्या रंगाचा एक सुंदर गाऊन घातला होता, जो वाऱ्याच्या झुळकीने उडत होता. त्या एखाद्या स्वप्नातील परीसारख्या दिसत होत्या. ए सचिन, मी तुझीच वाट पाहत होते, त्या म्हणाल्या आणि त्यांनी माझा हात पकडून मला आत नेलं. तिथे हॉलमध्ये मंद संगीत सुरू होतं आणि मेणबत्तीचा उजाड वातावरणात अधिक रोमॅन्टिक बनवत होता. आम्ही बाल्कनीमध्ये बसलो होतो. चांदण्या रात्रीचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिकच उजळून निघालं होतं. सचिन, आज इथे कोणीच नाहीये. आज आपण फक्त एकमेकांसाठी वेळ काढूया, असं म्हणत त्यांनी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्यांच्या केसाचा तो सुगंध माझ्या मनाला मोहिनी घालत होता. त्यांनी हळूच माझा हात घेतला आणि आपल्या पोटावर ठेवला. सचिन, तुला जाणवतंय, इथे लवकरच एक नवीन जीव आकार घेणार आहे. तुझं आणि माझं एक सुंदर स्वप्न. त्यांच्या या बोलण्याने मी भावूक झालो. मी त्यांना हळूच स्वतःकडे ओढलं आणि आपल्या मिठीत घेतलं. त्यांच्या शरीराची ऊब आणि त्या रात्रीची शांतता आम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ घेऊन आली. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या नजरेत एक वेगळीच मागणी होती. मला आज तुझी साथ अशा प्रकारे हवी आहे, जी मी कधीच विसरणार नाही. त्यांनी माझे हात धरून आपल्या कमरेभोवती गुंफले. त्यांच्या त्या मखमली स्पर्शाने माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी वाकून त्यांच्या कपाळावर आणि नंतर हळूच त्यांच्या ओठांवर एक दीर्घ स्पर्श केला. त्यांच्या श्वासाचा वेग वाढला होता. त्या रात्री त्या फार्म हाऊसवर केवळ 2 जीव नव्हते, तर 2 आत्मे एकमेकांत मिसळले होते. त्यांनी मला बेडरूममध्ये नेलं, जिथे फक्त गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध दरवळत होता. त्यांनी आपले हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि मला अगदी जवळ ओढलं. सचिन, मला पूर्ण कर, त्या अगदी हळू आवाजात कुजबुजल्या. त्यांच्या त्या आर्त विनवणीमध्ये आणि सौंदर्याने मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. आम्ही दोघेही जागा विसर पडून एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. तो क्षण केवळ शारीरिक ओढ नव्हता, तर एका नवीन आयुष्याची, एक नवीन जन्माची ती सुरुवात होती. त्या रात्री चंद्राच्या साक्षीने आम्ही एका पवित्र कराराची अंमलबजावणी केली होती. फार्म हाऊसवरील त्या रात्रीनंतर आमचं नातं केवळ सहकार्याचं उरलं नव्हतं. आता आमच्यात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला होता. ऑफिसमध्ये काम करताना आम्ही एकमेकांशी प्रोफेशनल वागत होतो, पण जेव्हा केव्हा आमची नजर एकमेकांना भिडायची, तेव्हा त्या रात्रीच्या आठवणींनी आमचे चेहरे खुलून उठायचे. काही आठवडे उलटले. एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर प्रिया मॅडम थोड्या वेगळ्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि आनंद होता. दुपारी त्यांनी मला केबिनमध्ये बोलावलं. मी आत गेल्यावर त्यांनी दरवाजा बंद केला आणि त्या माझ्याकडे पाहून फक्त हसल्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सचिन, आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होतंय, त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या. त्यांनी एक छोटासा रिपोर्ट माझ्या हातात दिला. मी पाहिलं तर ती बातमी पॉझिटिव्ह होती. प्रिया मॅडम गरोदर होत्या. माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मी त्यांना घट्ट मिठीत घेतलं. त्यांनी माझं डोकं आपल्या हाताने कुरवाळलं. सचिन, हे बाळ तुझं आणि माझं आहे. आज मला खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणून पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. त्यांनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या क्षणी ऑफिसच्या त्या वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती. त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्यांनी माझा हात आपल्या पोटावर ठेवला. सचिन, आता इथून पुढे आपल्याला खूप जपून पावलं उचलावी लागतील. माझ्या पतीला वाटतंय की हे एक चमत्कार आहे आणि ते खूप आनंदी आहेत, पण या बाळाचा खरा बाबा फक्त तूच आहेस. त्यांनी माझ्याजवळ येऊन माझ्या गालावर एक प्रेमळ स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शात आता एक वेगळीच आपुलकी होती. मला तुझा हा सहवास असाच हवा आहे. हे बाळ जोपर्यंत या जगात येत नाही, तोपर्यंत मला तुझी सोबत लागेल. त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांच्या जवळ आणले. तो स्पर्श केवळ ओढ नव्हता, त्या कृतज्ञता होती. आम्ही दोघेही शांततेत एकमेकांच्या मिठीत बसून होतो. त्यांच्या केसांचा सुगंध आणि त्यांच्या शरीराची ऊब मला एका वेगळ्या जगात घेऊन जात होती. बाहेर जगासाठी त्या एक मोठ्या उद्योजकाची पत्नी होत्या, पण या 4 भिंतीच्या आड त्या फक्त माझ्या होत्या. तुला भीती नाही वाटत का, मी विचारलं. त्यांनी माझं तोंड आपल्या हाताने बंद केलं. भीती कशाची? जेव्हा प्रेम आणि विश्वास असतो तेव्हा भीती उरत नाही.
तू मला ते सुख दिलं आहे जे